लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त ठाणे पोलीस आयुक्तालयातर्फे आज 31 ऑक्टोबर रोजी सकाळी रन फॉर युनिटी या राष्ट्रीय एकता दौडचं आयोजन करण्यात आले होते। या दौडला ठाणेकर नागरिक, विद्यार्थी, पोलीस कर्मचारी यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभलाय। विविधतेत एकता हाच भारताचा खरा सौंदर्य असा संदेश या उपक्रमातून देण्यात आलाय। या दौडची सुरुवात शिवसमर्थ विद्यालय, गडकरी रंगायतन परिसरातून झाली आहे। ठाण्यातील तलावपाळी शिवाजी महाराज स्मारक, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक मार्गे पुन्हा शिवसमर्थ विद्यालय येथे सांगता झाली आहे। यावेळी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, अँटी करप्शनचे एसपी शिवराज पाटील, एसीपी शेखर बागडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। दरम्यान या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी शस्त्र प्रदर्शन ठेवण्यात आलं होतं, ज्यामध्ये पुरातन काळातील व आधुनिक पिस्तूल, 5.56 mm इन्सास रायफल, AK-47 रायफल या आदी शस्त्रांचा प्रदर्शनात समावेश होता। या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला असून या शस्त्रांची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे। आयुक्त आशुतोष डुमरे म्हणाले की सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताचे एकत्रीकरण घडवून देशाला स्थैर्य दिले। प्रगतीसाठी कायदा, सुव्यवस्था आणि शांतता आवश्यक असते आणि पटेल यांच्या विचारातून आपल्याला त्याची दिशा मिळते। या कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रीय एकात्मकतेची शपथ घेण्यात आली। ठाणे पोलीस आयुक्तालयाने आयोजित या एकता दौडीद्वारे देशातील ऐक्य, शांतता आणि प्रगतीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला। आज सरदार वल्लभभाई पटेल यांचा 150वा जन्मदिवस आहे आणि आपल्या देशाच्या एकत्रीकरणामागे, आपला देश एकत्र ठेवण्यामागे आणि त्यानंतर हा देश पुढे कशा पद्धतीने चालणार याच्या दिशा ठरवून देण्यामागे सरदार वल्लभभाई पटेल यांचं खूप मोठं योगदान आहे। आपला देश अनेक वेगवेगळ्या समस्यांमधून पार पाडून समस्यांच्या निराकरण करून पुढे निघायला प्रगती करतो आहे। जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देखील आपण लवकरच अजून चांगल्या पद्धतीने ते करणार आहोत। परंतु जेव्हा कुठे आर्थिक प्रगती होत असते तर त्या प्रगतीच्या मागं कायदा आणि सुव्यवस्था, शांतता राखणं हे फार मोठं आव्हान असतं आणि ज्यावेळी कायदा आणि सुव्यवस्था राखली जाते, शांतता राखली जाते, त्यानंतरच आर्थिक प्रगती देखील मोठ्या वेगानं होत असते। या सर्वांच्या मागं आणि आपल्या देशाला आज सुस्थिर ठेवण्यामागं, एकत्रित ठेवण्यामागं सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो मोठा वाटा आहे त्या सर्वांची आठवण या निमित्तानं आपण ठेवूया। या इथं आपण राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ देखील घेतली आणि त्यामध्ये आपली राष्ट्रीय एकात्मता टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना योगदान देणं आवश्यक आहे याची देखील आपण शपथ घेतलेली आहे। सरदार वल्लभभाई पटेल यांचे विचार हे कायम आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक राहतील आणि त्यामुळे आपण सर्वजण एक देश म्हणून देखील अगदी चांगली प्रगती करू असा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालत राहूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो।